आज आपल्या घरी नवीन गाडी येते. बघा इथं दीदीचा मेकअप चालू आहे. आता गाडीत काम करते ऑफिसचं. आता फायनली निघालो बाबा डिलिव्हरी घ्यायला. तो चालू आहे बघ. झाला दीदी, शो संपला तुझा. हा फेक साया करता. ही आपली गाडी हार बीर लावून ओके गाडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज आपल्या घरी नवीन गाडी येते, 4 व्हीलर येते. मी दोन ब्लॉग पूर्वी तर तुम्ही बघितलं असेल तर मी गेलो होते एका ठिकाणी गाडी बघायला, सेकंड हँड गाडी बघायला. बट तिथं काय पसंत नाही पडलं, मग आम्ही ठरवलं की नवीनच गाडी घ्यायची. तर आम्ही नवीन गाडी घेतली. तर आज तिची डिलिव्हरी आहे. आता ह्या अक्षय तृतीया आणि 10 तारीख आहे. तर तिची डिलिव्हरी घ्यायला जायची. तर आता मी आहे पुण्यामध्ये माझ्या रूममध्ये. आता आवरून तयार झालो एकदम. दीदीची वाट बघतोय. तिचं आवरलं का आम्ही इथून डायरेक्ट गाडीवर डायरेक्ट गावाला निघणार आहे. डायरेक्ट शोरूमलाच जाणार आहे आणि शोरूम डायरेक्ट गाडी घेणार आहे. घरचे वगैरे येतील गाव, तिथून कोथरूडवरून डायरेक्ट नारायणगावला येतील. नारायणगाव शोरूम मधून घेतले, कोठारी व्हील्स शोरूम आहे, तिथून आम्ही गाडी घेतली. डिलिव्हरी घ्यायची गाडीला. आणि आता वाजले आहेत 8 वाजलेत आणि आम्ही आता थोड्या वेळात निघतोय. नाश्ता वगैरे करून निघू. ठीक आहे, पण भेटू डायरेक्ट बाईक. A few moments later. थांबलो तो उसाचा रस्ता आहे. उसगावनं बोलून आली. आम्ही आलो आता सद्गुरू हॉटेलला. इथं साईडला शोरूम आहे. इकडं गाड्या वगैरे दिसतात, एवढं दिसत नाही. आम्ही पुण्यावरून आले तरी ते घरचे अजून आले नाही आहे. आता आम्ही खायला बसलोय. इथे ऑर्डर दिले. इकडं हे हॉटेल आहे. खायला ऑर्डर दिले. मला तर वाटतं खाऊन झालं तरी पण हे लोक यायचे नाही. काय गं, ते बसले नुसते फोनवर, ऑफिसचं काम. हां, आमचं बरं आहे, सुट्टी टाकून आलो आहे. जिरा नुसते ऑफिसचे फोन चालले. हा फोन झाला का? हा फोन, नुसते फोन. बघा इथं दीदीचा मेकअप चालू आहे. वा वा वा. दोन दादा इन द टाउन. पॉन्ड्स पावडर लाव, त्याला पॉन्ड्स पावडर लाव. वा, अरे लेकरू रे, लेकरू. गाडीची मालकीण कळायला पाहिजे. गाडीची मालकीण कुछ भी ज्यूस पितोय. प्रद्युम्न पण आलाय, अभिषेक आणि भूषण आलेलं आहे. पण भूषणला ऑफिसचं वर्क आहे, त्याला ज्यूस दिलाय. बसलाय आता गाडीत, काम करतोय ऑफिसचं. काही दिसणार नाही. आम्ही जरा सावलीत थांबतून ज्यूस पितो. आणि आता तो डिलिव्हरी घ्यायला जायचं आहे. कोण आहे का बघू दे इथं डिलिव्हरीला. कोण आहेत, 4-5 डिलिव्हरी आहेत अजून. मग आम्ही जातो निवांत. आता फायनली निघालो बाबा डिलिव्हरी घ्यायला. यांनी बराच वेळ लावलाय. आवाज नाही यायचे तर का गाड्या चालू आहे. तो चालू आहे बघ. माझा 7 मध्ये जाताना व्हिडिओ कॉल. पूनम गाजरे यांना डिलिव्हरी घेतलं नाही. झाला तिथे शो संपला तुझा. तुझी रील काढतोय मी, टेन्शन नको घेऊ. फेक सह्या करताना मग काय. हा फेक साया करताना का. आलो तर शोरूम मध्ये आलो. खूप गर्दी आहे शोरूम मध्ये. काय म्हणणं आहे तुमचं? अखंड 15 वर्षानंतर तुमचं काय म्हणणं आहे? सांगतो ना. हे आमचे जुने मित्र. आमचं पण म्हणणं काय नाही. गाडी आल्यावर बघू. आम्ही पहिली गाडी आली होती 800, तेव्हा दिदीला खूप बाटणे केली होती का ग. आम्ही 2007 मध्ये घेतली. 2007 मध्ये पण 7 नाही 2008 मध्ये पहिली गाडी घेतली. आणि आता 2024 मध्ये 8 नाही 7. किती वर्ष झाली? 17 वर्षानंतर गाडी आली. आजोबा पण बसले. आत्या आजोबांनी घेतली गाडी, आम्ही नाही घेतली.
मला पण माहिती असं आता की लोक फेक सह्या करतात. या मॅडमला फेक बिक सह्या करणार. ते ब्लॉग मध्ये टाक. हा टाकणार गावाला कळू दे. टाकणार ना. सगळ्या गावाला कळलं पाहिजे कसे असतात लोक. घेतली आजोबांनी गाडी का हो आजोबा. आजोबा आपलेच आहे, लोकच. ही आपली गाडी. नंबर प्लेट लावायचं काम चालू आहे. हार बीर लावून ओके गाडी. काय करतोय तर हार बांधतोय दोन दादा. पूजा करायचं काम चालू आहे. अभिनंदन धनुषेट. थांबा एक मिनिट. पिकअप मध्ये बसल्यासारखं बसतंय.